मी सुद्धा एक महिना थांबवून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला. आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल, काय कामं झाली पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे. आजसुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि 2 तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे. त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. त्याबरोबर येवला असेल, निफाड, चांदवड, नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा, योजना पोचत आहेत त्या संदर्भात चर्चा करा. कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा. मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा अभ्यास, अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते, आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली आहे. थोडीशी आयुक्त आहेत, जर ते मैदानात उतरले, आपल्या बघून प्रचार झाला, थोड्याशा सभा झाल्या तर वातावरण निश्चितपणे थोडंसं अजून ताकद मिळेल असं वाटतंय. नक्कीच नक्कीच. बघा, महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचारसभा होत आहेत, साहेबांचाही प्रवास होतो आहे, तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहेत. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण महायुतीचा प्रचार होत असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते. नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही. अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच ही सगळी परिस्थिती असताना आता माझा प्रश्न तू त्यांना विचारू काय? नाही, पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हणता येईल का? काय झालं? दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. अरे माझा मतदारसंघ आहे ना येवला, त्याच्यामध्ये येवला साहेबांचा मतदारसंघ आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून जर भुजबळ साहेब तुमच्या सोबत असते तर तुम्हाला दिंडोरीत फायदा झाला असता आणि मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये झाली असं वाटतं का? आणि त्यांचं तिकीट फायनल झालेलं होतं. आपण गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री आहात, दिल्लीत काम करतायत. नेमकं दिल्लीतनं अडचण झालं की राज्यातून अडचण झालं? आता त्याच्यावर काय सांगू, तुम्ही प्रश्न त्यांना मला विचारा, काय मी सांगतो काय नेहमीच विचारतो तसं. माझं एवढंच म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील 2 मतदारसंघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतो आहे, ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत. 2 तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे. तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा ह्या 1-2 दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदारसंघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत. ह्या दोन्ही मतदारसंघातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारेच मी आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत, पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतो आहे. तुम्हाला सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीचा असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे जे त्यांच्याकडनं. आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा कोणाकडून झालं? काँग्रेसकडनं. अहो असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं,
आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगणं वेगळं आहे ना. इथे कसं आहे, मोदी साहेबांचा चेहरा, मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा 10 तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जाते. साहेब, नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत उमेदवारी काय झालं. अजित पवारांचं एक स्पष्टीकरण. अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको होती, त्यांनी घाई केली. चलबिचल झाली. जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे चलबिचल झाली असं अजित पवार म्हटले. ठीक आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु असं आहे ना की मी सुद्धा 1 महिना थांबवून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला. ठीक आहे साहेब, गिरीश महाजन हे नाशिकला आलेले आहेत. आज गिरीश महाजन नाशिकला आले आहेत. महायुतीचा तिढा सुटत नसताना गिरीश महाजन नाशिकला यांना काही पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या आहेत. काय वाटतं, तिढा सुटेल, काही जागा कोणाकडे जाईल? युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार. मोदी साहेब कालपासून म्हणजे राज्याच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी गंभीर टीका शरद पवार यांच्यावरती नाव न घेता केली आहे. भटकते आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यामुळे राज्यात नेहमीच अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरंच असं वाटतं आपल्याला. आता असं आहे ना की एकमेकावरच पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करतायत काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणारच ना. ज्यांना ज्यांना जे जे काही मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार. पुढे साहेब, दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. भारतीताई फिरत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आल्याचं पाहायला मिळतंय. आहे रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याला आता 1 लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहेत परवानगी मिळालेली आहे ना. कदाचित ते आणखी सुद्धा मिळेल. साहेब, संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बहादर आहेत. त्यांची ख्याती आता धमकी बहादर झाली. आता दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट देत बसू का दिवसभर. सगळ्यांना धन्यवाद. साहेब, जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणालात आता 26 दिवस झाले, दुसरा जो समोरचा उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिकमध्ये. आता तुम्ही थांबल्यानंतरही 10 दिवस झालेले आहेत. काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे. अजूनही तिढा सुटत नाही. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. फटका बसेल जागेवर असं वाटतंय का या सगळ्या उशीर झाल्यामुळे? नाही काय, आमच्याकडे खूप चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच्या चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असतं कदाचित. त्यामुळे उशीर होतोय. व त्याची काळजी करायचं कारण नाही. आमचे मतदार, आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार. धन्यवाद. तुमच्यापेक्षा चांगला उमेदवार भेटेल तुम्ही सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.